हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत अंड्याचं ऑमलेट। अंडी आपल्या शरीरासाठी खूप जास्त महत्त्वाची असतात। प्रत्येकाने कमीत कमी 2 ते 3 अंडी रोज खाल्लीच पाहिजे। तर वळूया रेसिपीकडे। इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। आणि ह्या सगळ्या वस्तू मी आता बाउलमध्ये एकत्र करून घेणार आहे। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता या सर्व वस्तूंचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। आता इकडे मी एका प्लेटमध्ये अंडी फोडून घेत आहे। अंडी फक्त मी सर्वच एकत्र फोडून घेणार नाही, कारण काय होतं, एखादं अंडं जरी खराब निघालं तर मग ते एक खराब अंडं जर आपण बाकीच्या अंड्यांमध्ये मिक्स केलं तर मग सर्वच अंडी फेकून द्यावी लागतात। त्यामुळे एक एक सेपरेटली फोडायचं आणि मग ते मिक्स करायचं। अंड्यांमध्ये विटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिड असल्यामुळे आपल्या मेंदूसाठीही अंडं खूप जास्त चांगलं असतं। अंड्यामुळे आपल्याला चांगली झोपही लागते आणि आपली रोगप्रतिकारक शक्तीही वाढते। त्यामुळे लहान मोठे सगळ्यांनीच अंडी खाल्लीच पाहिजे। बघू शकता इकडे इतका छान अचानकच खूप जोरात पाऊस पडायला लागला होता आमच्याकडे। आता जवळजवळ सर्वच एग्स फोडून झालेली आहेत आणि सर्वच चांगली आहेत। तर मग ती सर्वच मी इथे मिक्स केलेली आहेत आणि लगेचच मी इथे चवीपुरता मीठ घातलेलं आहे। इथे मी लाल मिरची पावडर घालत आहे। मुलं खात नसतील तर तुम्ही हिरवी मिरचीचे तुकडे करून घातली तरीही चालेल। आणि हे सर्व मी इथे मिक्स करून घेत आहे। अंड्यामध्ये खूप जास्त प्रोटीन असतं आणि अंड्याला सुपरफूड म्हणूनही ओळखलं जातं आणि बनवायलाही खूपच सोपं असतं। खूप कमी वेळात बनून तयार होतं। खूप छान असा ब्रेकफास्ट असतो हा। आता मी इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे। मी शक्यतोवर माझ्या लोखंडाच्या तव्यावरच बनवते। आता मी इथे या पॅनमध्ये मी थोडंसं ऑइल घेतलेलं आहे। पहिलाच आहे म्हणून थोडं जास्त आहे, नंतर मी कमी यूज करेन। आता इथे 2-3 पळ्या मी इथे ते मिक्स केलेलं मिश्रण घातलेलं आहे आणि 5 ते 10 मिनिटानंतर मी याला पलटवणार आहे। वरून झाकण वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाही, लगेचच होतं। जर आपण नियमित अंडी खाल्ली तर आपलं वजनही नियंत्रणात राहू शकतं आणि आपलं डोळ्यांचं आरोग्यही याच्यामुळे खूप चांगलं राहतं। अंड्यांचे जर आपण नियमित सेवन केले तर हृदयाशी निगडीत जे आजार असतात त्यांचा धोका आपल्याला जरा कमी होतो। त्यामुळे स्वस्त खा आणि मस्त राहा। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं ऑमलेट रेडी आहे। त्याच प्रकारे मी लगेचच त्याच पॅनवर दुसरंही घालून घेत आहे। मीडियम फ्लेमवर करत आहे मी हे। आता इथेही मी पॅन छान मस्त गरम झाल्यानंतर 2 ते 3 पळ्या इथे मी हे मिश्रण घातलेलं आहे। ते आपोआपच स्प्रेड होतं। स्प्रेड वगैरे असं डोशासारखं फिरवण्याची काहीच गरज नसते त्याला। आता यालाही 5-10 मिनिट झाल्यानंतर एकदा पलटवून घेईल आणि लगेच रेडी होईल तेही। आता इथे मी ओरिगॅनो घालणार आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हीही इथे घालू शकता किंवा तुम्ही यामध्ये पेरी पेरी मसालाही यूज करू शकता किंवा मग मसाला तुम्ही इथे वरून स्प्रिंकल केला तर अजूनच छान त्याची टेस्ट एनहॅन्स होते। अशा प्रकारे इथे माझे दोघंही ऑमलेट रेडी झालेले आहेत। आता हव्या त्या शेपमध्ये आपण कट करून घेऊ शकतो किंवा तसंचही सर्व करू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज एखादी छानशी कमेंटही नक्की करा। तोपर्यंत भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू सो मच।